नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पुण्यातील भीमथडी जत्रेला. रविवार स्पेशल परिवारासोबत भीमथडी जत्रेत. तिथं असे लेझिमचे प्रात्यक्षिक दाखवणारे मुली होत्या. खूप असे छान लेझिमच्या तालावरती त्यांचं प्रात्यक्षिक चालू आहे. नंतर आपण एंट्री गेटवरती असे थोडेसे फोटो सेल्फीज काढलेत. असे मस्त 4-5 फोटो काढून आपण आता एंट्री करून पुढे निघणार आहोत. पुढे गेल्यानंतर असे सुंदरसे गार्डन बनवलेले आहे नर्सरीमधील प्लांट वगैरे आणून. पाण्याचे कारंजे उडताना पाहतोय आपण असं एकदम दृश्य. आणि पुढे आपण एक एक बघत चाललो आहेत. बाजूच्या स्टॉलमध्ये रांगोळी वगैरे काढलेले आहेत. सुंदर असं गार्डन, गुलाबाची फुलं वगैरे सगळे लावून बनवलेलं आहे. आजचा दिवस मस्त मजेत असा जत्रेमध्ये फिरताना चालू आहे. हा आमचा परिवार सगळे टापटीप होऊन जत्रेत. पुढे नंदी बैल भेटला आम्हाला. हे पहा जत्रेतली गर्दी. आज रविवार असल्यामुळे पुण्यात जत्रेला एकदम तुफान गर्दी होती. ख्रिसमस ट्री बनवलेला, कर्नाटकमधील साड्यांचा स्टॉल लागलेला, विविध रंगाच्या विविध प्रकारच्या पारंपरिक कर्नाटकी साड्या. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील ड्रेस मटेरियल, रेडीमेड ड्रेस याचे सगळे स्टॉल लागलेले. सुंदर असे ड्रेस होते, व्हाईट, येलो, पिंक, वेगवेगळ्या कलरचे. त्याची चौकशी करून पुढे आम्ही निघालो मध्य प्रदेशमधील साड्या बघण्यासाठी. त्या साड्या बघून झाल्यानंतर असं आम्ही एक एक करत पुढे हळूहळू निघालो. नंतर आम्हाला अशी एक बाहुली दिसली, मस्त अशी सजवलेली ड्रेस घालून. त्याच्यानंतर आपल्या ग्रामीण नागरी पोशाखाची शिल्पकारांनी बनवलेली ही शिल्प आहेत. अतिशय सुंदर अशी शिल्पकारांनी त्याची कला इथं सादर केलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही कसे पारंपरिक वेशभूषेत सगळी कला शिल्पकारांनी बसवलेली आहे. त्याच्यानंतर असे हँडमेड बॅग्स होत्या, पर्स वगैरे सगळ्या अशा हँडमेड पर्स वगैरे सगळ्या बघा. सगळ्यांची कलाकृती एकदम मस्त. हा आपला आहे पार्ट 1. पार्ट 2 साठी लाईक, शेअर आणि फॉलो करा.